श्री गुरुदेव दत्त नमस्कार। आजचा टॉपिक कर्णीबाधा। आता या कर्णीबाधेसाठी बाबा असेल भगत असेल अशी लोक खूप पैसे लुटत आहेत। अनेक लोकांनी तर दरबारच काढलेले आहेत। आता हे दरबार कसे मोठे झाले, यांना कुणी मोठं केलं, तर यांना मोठं केलं सेवेकरी मंडळींनी, म्हणजे आम्ही तुम्हीच। आता तुम्ही पाहताय की अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की कोणता तरी एखादा देव आणतात आणि तिथं स्थापन करतात। स्थापन केल्यानंतर सांगितलं जातं, ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते, जाहिरात केली जाते की अमक्या अमक्या ठिकाणी असे जण आहेत व्यक्ती की ते व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या बाधा असतील, कोणत्याही समस्या असतील, त्या अगदी सहजपणे सोडतात किंवा सोडवतात किंवा ते लोकांचे प्रश्न अगदी दूर करतात। असं अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल। कारण आता बाबांची संख्या खूप वाढलेली आहे, भगत लोकांची संख्या खूप वाढलेली आहे। आता करणीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट चाललेली आहे। आता तुम्ही पाहिलं असेल की ज्या संस्थानाकडे किंवा ज्या मठाकडे पहिलं काहीच नव्हतं, स्वतःच्या खायची व्यवस्था नव्हती, त्या लोकांकडे आज 4 व्हीलर आहेत, त्याही 10-10, 15-15 स्वतःची जागा आहे, स्वतःचं असं मंदिर बांधलेलं आहे आणि लोकांना दाखवतात की अन्नदान करतोय किंवा लोकांना दाखवतात आम्ही ही सेवा करतोय, आम्ही ती सेवा करतोय। ही फॅक्ट गोष्ट आहे, ह्यातलं खोटं आहे का मला सांगा। सगळं मी सांगतोय ते तुम्हाला सगळं खऱ्याच गोष्टी सांगतोय। यातली एक जरी चुकीची असली तर कुणी येऊन माझ्या थोबाडीत मारायची, कारण जे रिअल सत्य आहे दत्तवाणी सत्यवाणीच दादा तुम्हाला सांगतोय। जे दरबार मांडलेले आहेत तेथील सेवेकरी असतात, हे सेवेकरी पहिल्यांदा हातावर मोजण्यासारखे असतात। आता काय होतं की प्रत्येकाला काम वाटून दिलं जातं, जाहिरात करायचं काम वाटून दिलेलं असतं आणि ते जाहिरात करत असतात। हळूहळू संख्या वाढत जाते सेवेकऱ्यांची, हळूहळू ट्रस्ट मोठं होत जातं, पैसाही बक्कळ यायला सुरुवात होते। पण इथे कर्णीबाधेचा प्रश्न आहे। आता इथे जाणारी जी मंडळी आहे किंवा लोक आहेत त्यांचे 100% कामच झाली का? आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, अनेक लोक आहेत आणि अनेक लोकांनी मला कमेंट करायची की तुम्ही अशाच ठिकाणी अशा स्थानावर गेलाय आणि तिथं तुमची सर्व प्रकारची कामे झालीत। मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं, कारण मला माहित आहे, शुअरली माहित आहे कुणाचंही काही काम होत नाहीये। होतं तेही मी तुम्हाला पटवून देईन ह्या व्हिडिओ मध्ये, कसं होतं आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हेही सांगेन आणि घरच्या घरी कर्णीबाधा दूर कशी करायची हेही व्हिडिओ मधनं सांगेन। थोडस जागे व्हा, डोळे उघडे ठेवा। हे भगत बाबा लोक तुम्हाला लुटायला लागलेत। मी गेल्या 6 वर्षापासून ओरडून ओरडून कळकळीने तुम्हाला सांगतोय, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल